किरकोळ घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन विटा आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी यास्मिन रफिक शेख वय वर्ष 32 राहणार मुजाफा वस्ती धानोरे पुणे यांनी मंद्रुप पोलिसात तक्रार दाखल केली आहे। 26 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मंद्रुप येथे ही घटना घडली। पीडित महिलेने तिचा फोन उचलला नाही या साध्या कारणावरून तिचा पती रफिक साहेबलाल शेख हा प्रचंड संतापला। रागाच्या भरात त्याने पत्नीला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली। विटा आणि बांबूने हल्लाही केला। केवळ धमकी देऊन न थांबता आरोपी पतीने घरातील वीट आणि बांबूच्या साहाय्याने पत्नीवर हल्ला केला होता। या हल्ल्यात फिर्यादी महिलेच्या पाठीवर, डाव्या दंडावर आणि मांडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत। सध्या मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन मलखांब या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, मंद्रुप।